श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र वाचिता एकता, सफल दोष जातील. बघा किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितले आहे. स्वामी नामाच्या जपाने आपल्याला जे नाही ते मिळू शकतं. त्याचबरोबर जर आपण स्वामींचं चरित्राचं चिंतन मनन पठन जर केलं तर आपले सर्व पाप हे नाहीसे होणार आहे, हे स्वामींनी स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे आपण याच पद्धतीने हे केलं पाहिजे. या दादांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते ऐकून आज प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती थरारून काटा येणार आहे. किती अगाध महिमा स्वामींची आहे. खरंच दादांसोबत जे काही घडलं, ज्यावेळेस दादांनी मला हे सर्व काही सांगितलं त्यावेळेस मला तर खरंच खूप अंगावरती शहारे उभे राहिले आणि खूप मनामध्ये भीती वाटू लागली की खरंच आपल्यासोबत देखील असं काही घडू शकतं. या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी सेवेकरांनी बघावा, कारण तुम्ही खूप भाग्यवान आहात की महाराजांचे हे गुणांचं वर्णन ऐकण्याचं भाग्य तुमच्या नशिबी मिळालं आहे. चला तर मग सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथे जाऊन जॉईन व्हा आणि मला तुमचे अनुभव असेच शेअर करा. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले सर्व स्वामी भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील 2 असे अनुभव सांगणार आहे की जे अनुभव मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं स्थान हे खूप मोठं आहे. माझ्या आयुष्यात जर स्वामी नसते तर कदाचित आज मी तुमच्यासोबत हे बोलू शकत नसतो. आज अनुभव सांगताना अक्षरशः हृदय खूप भरून येत आहे. प्रत्येक क्षण आठवत आहे स्वामींची माझ्यावरती किती कृपा आहे. मी तर साधारण भक्त आहे. मी फार काही सेवा देखील करत नाही, तरी देखील महाराज माझ्याशी खूप छान मला प्रचिती अनुभव देतात. स्वामी भक्तांनो, मी मुंबई येथील रहिवासी आहे. माझे नाव राजेंद्र देसाई असे आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. सर्वप्रथम सांगायला आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कसा आलो. स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण फक्त एकच होतं की माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या. इतक्या अडचणी होत्या ना की कुठेच मार्ग सापडत नव्हता. आणि मग माझ्या पत्नीला तिच्या आईने सांगितलं की तू महाराजांची सेवा सुरू कर, घरामध्ये ज्या काही अडचणी आहे त्या दूर होतील. कारण त्या टायमिंगला माझा जॉब गेलेला होता. जॉब गेलेला असल्यामुळे मला जॉबची नितांत गरज होती, कारण घरामध्ये तर सर्व काही पैशावरती चालत असतं. मुलांचं शिक्षण, घरामधील खर्च, सर्व काही. त्यामुळे जॉबची प्रचंड गरज होती. त्यासाठी मी खूप धडपड करत होते, पण कुठेच जॉब मिळत नव्हता. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण माझं सिलेक्शन मात्र काही केल्या होत नव्हतं. त्यामुळे काहीतरी पर्याय, कुठेतरी काहीतरी होत आहे असं वाटायचं. कारण कष्टही करून आणि खूप सारं काम देखील करून, सर्व प्रयत्न करून जर यश मिळत नसेल तर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला वाटलं. म्हणून मग माझी पत्नी आणि आम्ही मठामध्ये गेलो. मठात गेलो, तिथे विचारलं की तो प्रश्नोत्तर कोण करतं. मग आम्हाला सांगण्यात आलं की गुरुवारी इथे प्रश्नोत्तर होतात. मग आम्ही तिथे प्रश्नोत्तरसाठी गेलो. प्रचंड गर्दी होती. तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला खूप काही सेवा देण्यात आल्या, कारण आमच्या घरामध्ये कुलस्वामिनीची सेवा काहीच होत नव्हती. त्यामुळे सर्वप्रथम आम्हाला कुलस्वामिनीचा मान सन्मान करायला लावला. त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ दिले, स्वामीचरित्र पाठ दिले, गुरुचरित्र पारायण, अशा विविध सेवा त्यांनी आम्हाला दिल्या. आणि स्वामींना विनंती केली की स्वामी, ह्या सेवा मी मनापासून करेल, फक्त मला जॉब मिळू द्या, लवकर जॉब मिळू द्या, कारण जॉबशिवाय माझा काहीच उदरनिर्वाह होणार नाही, हे तुम्हाला देखील माहीत आहे. असं स्वामींना कळकळून विनंती केली. घरी आलो, त्यानंतर ह्या सेवा सुरू केल्या. कुलस्वामिनीला सांगितलं ज्या दिवशी मला जॉब लागेल
पहिल्या पेमेंटमध्ये मी तुझ्या दर्शनाला तुझा योग्य मानसन्मान करण्यासाठी येईल, तोपर्यंत माझी परीक्षा बघू नको असं तिलाही सांगितलं. आणि सर्व सेवा वगैरे पत्नीच्या आणि माझ्या सुरू झाल्या. त्यानंतर स्वामी भक्तांनो मी इंटरव्ह्यू गुरुवारीच दिला आणि त्यांचं काही मला रिप्लाय आला नाही. त्यामुळे मला वाटलं की याच्यासारखंच पूर्वीसारखंच हे देखील होणार आहे. पण पुढच्या गुरुवारी त्यांनी मला कॉल केला की तुमचं सिलेक्शन झाले आहे, तुम्ही उद्याच जॉईन व्हा. असं जेव्हा माझ्या कानावरती हे शब्द पडले ते ऐकून मला विश्वासच बसत नव्हता की खरंच हे होऊ शकतं का. जवळपास मी 6 महिने स्वामी भक्तांनो खूप आकांताने प्रयत्न करत होतो, तरी देखील माझं काम होत नव्हतं. पण स्वामींच्या या छोट्याशा सेवेने, मनापासून केलेल्या ह्या सेवेने स्वामींनी 8 दिवसामध्ये माझं हे काम केलं. माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला. त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये पूर्ण वातावरण स्वामीमय होऊन गेलं. माझ्या पत्नीलाही स्वामींवरचा खूप विश्वास वाढला. आम्ही दोघंही स्वामींची सेवा करू लागलो. ज्या काही सेवा आम्हाला दिल्या होत्या त्या सेवा आम्ही बंद केल्या नाही, त्या कंटिन्यू सुरूच ठेवल्या. कारण आपलं जरी काम झालं तर आपलं कर्तव्य आहे, आपण संकल्प केला आहे तर ही सेवा आपल्या पूर्णच झाल्या पाहिजे. मी पहाटे लवकर उठून ह्या सेवा करायचो, पत्नीही करायची आणि मग ऑफिसला जायचो. असं आमचं रुटीन सुरू झालं. कधी स्वामींशी एवढं एकरूप झालो हे आम्हाला देखील कळालं नाही. त्यानंतर मग मी जे काही बोललो होतो देवीला, तर मी मान सन्मानाला येईल पहिल्या पेमेंटमध्ये. आणि मग मी पहिल्या पेमेंटमध्ये मान सन्मान करायचं ठरवलं. सर्व काही जे कोणाचं कर्ज वगैरे होतं ते म्हटलं आपण नंतर देऊया, पण अगोदर आपल्याला आता मान सन्मान करायला जायचं आहे. मग मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही तिघेच आमच्या गाडीमध्ये जाण्यासाठी निघालो. आम्ही ठरवलं की आता मान सन्मानाला तुळजापूरला जायचंच आहे, तर तिथूनच जवळ अक्कलकोट आहे, तर आपण अक्कलकोटला देखील स्वामींचं दर्शन घेऊन येऊया असं मनामध्ये आलं. आम्हाला निघायलाच फार उशीर झाला होता, दुपार झाली होती, त्यामुळे उशीर झाला. आम्ही तिघंच असल्यामुळे म्हटलं काही नाही, पत्नीने घरूनच स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. मग आम्ही जाण्यासाठी निघालो. जवळपास आम्हाला घरूनच निघण्यासाठी 2-2:30 वाजले होते. त्यामुळे आम्हाला सोलापूर ओलांडण्यासाठीच रात्रीचा 1-1:30 वाजला असेल, इतका वेळ आम्हाला झाला होता. जेवणं वगैरे आम्ही गाडीमध्येच केले, कुठेच थांबलो नाही. एकदा गाडी सुरू झाली तर ती कंटिन्यू गाडी आमची सुरूच होती. आता जवळपास 1-1:30 वाजला होता रात्रीचा. अक्कलकोट हे जवळपास अजून 40 किलोमीटर अंतर पुढे होतं. एवढं लांब होतं तर म्हटलं की आता आपण थांबूही शकत नाही, कारण आपल्याला अक्कलकोटमध्ये जाऊन मुक्काम करायचा आहे. आपण 1-1:30 तासामध्ये जाऊ म्हटलं अक्कलकोटमध्ये, असं मनामध्ये ठरलं आणि आमचा प्रवास सुरूच होता. तेवढ्यात काय झालं की रस्त्यावरती कोणीच नव्हतं स्वामी भक्तांनो. पूर्ण रस्ता हा एकांत होता, कुठेच काही वाहन एक देखील नव्हतं, कारण रात्री खूप उशीर झाला होता. माझे मुलगा आणि माझी मिसेज दोघेही झोपी गेले होते. मी एकटाच गाडी चालवत होतो आणि महाराजांचं मुखामध्ये नामस्मरण चालू होतं. मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती, कारण एकांत होता आणि खूप छिन्न-भिन्न आवाज देखील रस्त्याच्या कडेने येत होता. तेवढ्यात काय झालं की मला समोर असे दगड लावल्यासारखे दिसले, रस्त्यावरती दगड असल्याचे दिसले, म्हणून मी जोरामध्ये ब्रेक दाबला. माझी गाडी त्या दगडापर्यंत येऊन थांबली. मला कळालं की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, कारण असे दगड रस्त्यामध्ये कोणी ठेवत नाही शक्यतो. तर मी मागं गाडी घेण्याच्या अगोदरच आमच्या गाडीवरती हल्ला झाला. जवळपास 7 ते 8 लुटेरे आमच्या गाडीच्या भोवती आले. माझी पत्नी आणि मुलगाही जागे झाले. मागची काच फोडण्यात आली. त्यानंतर मी जिथे बसले होतो तीही काच फोडली. आम्हाला खूप भीती वाटली. मी त्यांना म्हटलं आमच्याकडे जेवढे पैसे दागिने असतील ते सर्व काही घ्या, फक्त आम्हाला काहीच करू नका. त्यांच्या हातामध्ये मोठे कोयते देखील होते. मला खूप भीती वाटली. त्यांनी माझी कॉलर धरली आणि मला खाली लोटून दिलं आणि त्यानंतर माझ्या पत्नीचे जे काही दागिने होते ते दागिने ते ओढायला त्यांनी सुरुवात केली. माझा मुलगा हा खूप रडू लागला होता, पत्नीही रडत होती. आणि त्याच वेळेस मी जेव्हा खाली पडलो होतो, महाराजांना मी खाली पडलो, माती हातामध्ये घेतली. स्वामींना म्हटलं, स्वामी तुमच्या दर्शनासाठी आम्ही येत होतो, आता काय करायचं ते तुम्हीच बघा, आमचा जीव वाचवा, असं स्वामींना कळकळून विनंती केली आणि महाराजांचं नामस्मरण सुरू केलं. कारण माझ्याकडे प्रतिकार करण्यासाठी देखील काहीच नव्हतं. मी जर काही केलं असतं तर त्यांनी माझ्या मुलाला देखील मारून टाकलं असतं. त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो. मी
तिथेच बसलो. त्यानंतर काय झालं की दुसरा व्यक्ती, मी त्यांना म्हटलं की प्लीज आम्हाला काहीच करू नका, हे पैसे घ्या, सर्व घ्या. मी पैसे त्यांना द्यायला लागलो आणि दुसरा व्यक्ती म्हणे की नाही नाही, याला मारून टाक असं म्हटले आणि तो माझ्याकडे धावत येत होता. तेवढ्यात त्यांना काय दिसलं मला काहीच माहीत नाही, पण ते जोरात जो माझ्याकडे धावत येत होता तो जोरामध्ये ओरडला, पळा पळा असं म्हणायला, आणि ते बघून सर्वजण पळाले. मी सर्वत्र बघितलं तर कुठेच काही आम्हाला दिसत नव्हता, फक्त वारं आणि झाडाची पानं हालताना दिसत होती. यांना काय दिसलं मला काहीच कळालं नाही. सर्वजण कोणी झुडपात पळालं, कोणी सर्वजण पळून गेलं आणि मग मी तशाच अवस्थेत उठलो. बायको मुलांना शांत केलं, गाडीमध्ये बसलो आणि आम्ही पुढे जाण्याचा प्रवास सुरू केला. आम्ही पुढे गेलो. आम्ही मग डायरेक्ट याच्यामध्ये गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. अक्कलकोट पोलीस स्टेशनला सर्वप्रथम गेलो. तिथे सर्व काही तक्रार वगैरे नोंदवली. त्यानंतर स्वामींच्या मठामध्ये तिकडे गेलो. तिथे एक रूम घेतली, सर्व फ्रेश वगैरे झालं. बायकोचं मंगळसूत्र आणि पैसे घेऊन ते पळाले होते. आमच्याकडे आता काहीच नव्हतं. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. स्वामींना म्हटलं की स्वामी, आम्ही चांगल्यासाठी आलो होतो, पण काय झालं, पण एवढं आहे की तुम्ही आमचा जीव वाचवला असं म्हटलो. त्यानंतर आम्हाला खूप म्हणजे तिथेच घाबरल्यामुळे मुलगाही खूप घाबरला होता. मग आम्ही तिथेच थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. 1-1:30 वाजला. 1-1:30च्या दरम्यानमध्ये आम्हाला पोलिसांचा कॉल आला की तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की तुम्ही सुटला, कारण ह्या लुटेऱ्यांनी आत्तापर्यंत खूप सारे खून केले आहे, हे जेलमधून सुटून गेलेले होते असं म्हटले. पण मी त्यांना म्हटलं साहेब हे सर्व ठीक आहे, पण मला एक कळालं नाही की हे घाबरून पळाले का बरं. म्हटलं की कारण तिथे कोणीच नव्हतं आणि हे का बरं घाबरले. ज्यावेळेस पोलिसांनी हे केलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळेस ते म्हटले की आम्हाला त्यांच्या गाडीवरती असं एक खूप भयानक राक्षस दिसला. ते एक जे कसं पिशाच्च असतं तसं दिसलं आणि ते आमच्याकडे मारण्यासाठी येत होतं. हे बघून आम्ही खूप जोरामध्ये पळालो. त्यांच्या गाडीवरती कोणीतरी पिशाच्च बसलेला होता. हे ऐकून तर मला वाटलं की ते पिशाच्च नव्हता. मी महाराजांना अंतःकरणापासून मदतीसाठी बोलवलं आणि स्वामी महाराज त्या रूपामध्ये माझ्या मदतीला धावून आले, हे मला त्यावेळेस कळालं. पुन्हा एकदा आम्ही दर्शनाला गेलो. स्वामींचे खूप आभार मानले आणि विशेष म्हणजे आमचे पैसे आणि दागिने देखील आम्हाला पुन्हा मिळाले. शक्यतो हे मिळत नाही, प्रत्येकाला माहीत आहे, पण ते आम्हाला पुन्हा मिळाले. स्वामींनी आमचं थोडंही नुकसान होऊ दिलं नाही आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी पोचलो. स्वामी आम्हाला आमच्या घरी घेऊन आले. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव स्वामींनी सुरुवातीलाच मला दिला. हा अनुभव मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे आमची आणखी स्वामींवरची श्रद्धा, भाव, विश्वास हा आणखी वाढत गेला आणि आम्ही हळूहळू स्वामींची खूप सेवा करू लागलो. आमच्या घरातील वातावरण हे पूर्णपणे स्वामीमय होऊन गेलं होतं. सकाळ आमची स्वामींच्या नामाने, तारक मंत्राने सुरू व्हायची आणि रात्र देखील त्याच नामस्मरणाने आणि त्यानेच संपत असायची. असं घरामध्ये दिनक्रम हा सुरू होता. आमच्या घरात कुठलंही अन्न शिजो, काही बाहेरून काही जरी आणलं तरी आम्ही सर्वप्रथम महाराजांना देतो, त्यानंतर आम्ही ग्रहण करतो. असा आमचा नित्यक्रम चालूच होता. त्या दरम्यान काय झालं की माझी पत्नी ही खूप म्हणजे याचे पेपर देत होती, गव्हर्मेंटचे पेपर तिचे देणं चालूच होतं, कारण मी तिला दुसरा जॉब करू दिला नाही. तुला जर जॉब करायचा असेल तर गव्हर्मेंटची तयारी कर आणि जॉब कर. ती खूप पेपर देत होती आणि असंच झालं की तिचं सिलेक्शन पुणे येथे झालं. आता पुणे येथे झाल्यानंतर मग आता काय करायचं, मी मुंबईला, ती पुणेला. आता जाणं तर भाग होतंच, कारण आता सिलेक्शन झाल्यामुळे तिला जाणं भाग होतं. तर मग आम्ही काय केलं की म्हटलं आपण एक रेंटनी रूम बघू आणि तू तिथे राहा. आणि आता मुलाचं शिक्षण कसं इकडे चालू होतं, मध्येच ते सोडताही येत नव्हतं. एवढे 6 महिने आपण इकडे काढू आणि नंतर माझं ट्रान्सफरचं बघून मग आपण सर्वजण पुणे येथे शिफ्ट होऊ, नाहीतर तुझं ट्रान्सफर इकडे करू, असं आमचं ठरलं. माझी आई मुलाला बघण्यासाठी माझ्याकडे आली आणि मग माझ्या पत्नीला मी एक रेंटनी रूम घेऊन दिली. आता एकटीलाच राहायचं होतं, त्यामुळे फार काही मोठंही घेणं हे नव्हतं. एक जुनीच बिल्डिंग होती आणि तिथे रेंट देखील कमी होतं, 7 ते 8 हजार रेंट होतं. तर म्हटलं ठीक आहे आपण इथेच घेऊया. 1 BHK फ्लॅट होता. माझ्या पत्नीला मी तो घेऊन दिला आणि ती आता तिथे राहू लागली. पण काय झालं की माझ्या पत्नीला पहिल्या दिवसापासूनच तिथे काहीतरी विचित्र वाटत होतं, की ती म्हणायची की आपल्या घरामध्ये जसं पॉझिटिव्ह वाटतं तसं इथे वाटत नाही.
ती एक खाण्यापुरतं सामान आणि महाराजांचा खूप मोठा फोटो आम्ही जो घेतो आमच्या घरी, तो मी तिच्यासोबत दिलेला होता. तिला म्हटलं, अगं स्वामी आहे तुझ्यासोबत, घाबरू नको, स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामी आहे ना, कशाला घाबरती, असं मी तिला म्हटलो. मीही तिच्याजवळ फार वेळ राहू शकत नव्हतो, कारण मलाही इकडे काम होतं. तर मग तिला म्हटलं, स्वामी आहे, तुला तर सर्व काही माहीत आहे, मग कशाला घाबरते, असं मी तिला धीर दिला. ती म्हणे की घरामध्ये घुबड येतं म्हणे संध्याकाळच्या वेळेस, आणि 8-10 दिवस ती राहिली. संध्याकाळच्या वेळेस घुबड येतं आणि विचित्रच कोणीतरी पळाल्यासारखं, माझ्या मागे कोणीतरी उभा राहिल्यासारखं असा मला भास होतो, कोणीतरी आहे इथे असा भास होतो. ती मला कंटिन्यू म्हणू लागली. पण मलाही असं वाटलं की म्हटलं ठीक आहे, एवढा महिना आपण काढूया, कारण आता आपण ॲडव्हान्स पण दिलेला आहे, तर एवढा महिना काढू, तर पुढच्या महिन्यात आपण दुसरी रूम बघूया, असं मी तिला म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. त्याच दरम्यान काय झालं की त्या महिन्याची अमावस्या आली आणि माझ्या पत्नीला आम्हाला सवय होती की आम्ही झोपताना मोबाईलवरती तारक मंत्र लावायचो आणि सर्वजण झोपायचो, असं आमची सवय होती. आणि त्या दिवशी काय झालं, अमावस्या होती आणि तिला खूप असं आळसल्यासारखं झालं आणि तिने मोबाईलमध्ये स्वामींचा तारक मंत्र लावलाच नाही आणि ती झोपी गेली. झोपी गेल्यानंतर 1-1:30 वाजला असेल. 1-1:30 वाजताच्या दरम्यानमध्ये काय झालं स्वामी भक्तांनो, माझी पत्नी जी होती तिला अचानक जाग आली की आपण वॉशरूमला जावं म्हणून, आणि ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, तर तिला उठताच येत नव्हतं. तिचे पूर्ण असे आपले हातपाय बांधून टाकल्यासारखं झालं होतं, कुणीतरी आपल्याला बांधून टाकलं. उठता येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, जीभही ओळत नव्हती. असं तिला काबर होत आहे तिला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्या एका कोपऱ्यामधून असा काळासा धुरासारखं तिच्याकडे येताना तिच्या बेडकडे येताना दिसू लागलं आणि थोड्याच दरम्यानमध्ये ते तिच्या अंगावरती येऊन बसलं. त्याचं वजन प्रचंड होतं आणि ते तिच्या कानात बोललं की आज तुला कोण वाचवायला येणार आहे, तुझा तारक मंत्र कुठं आहे, असं तिच्या कानामध्ये ते बोललं. त्यावेळेस ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, महाराजांना श्री स्वामी समर्थ म्हणण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. आणि अचानक त्या रूममध्ये खूप प्रचंड थंडी गारवा सुरू झाला. त्यानंतर काय करावं काहीच कळत नव्हतं. त्याने तिचा गळा प्रचंड दाबला. आज मी तुला घेऊनच जाणार, असं ते म्हणत होतं. त्यावेळेस काय झालं की अचानक तिचे शब्द फुटत नव्हते, पण तिला अंतःकरणापासून वाटत होतं की महाराजांनी माझ्या मदतीला यावं. आणि ती स्वामींच्या फोटोकडे बघून स्वामींचा तारक मंत्र मनातल्या मनात म्हणायला तिने सुरुवात केली. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, असं जेव्हा ती म्हणायला लागली त्यावेळेस ती अदृश्य शक्ती तिला म्हणू लागली की हे बंद कर, हे म्हणू नको, असं त्यावेळेस ती म्हणत होती. मग माझ्या पत्नीने सर्व प्राण एकवटले, सर्व काही शक्ती एकत्र केली आणि ती मनातल्या मनात तारक मंत्र महाराजांचा बोलू लागली. तारक मंत्र म्हणता म्हणता काय झालं की ती शक्ती अचानक अशी दुर्बळ पडायला लागली. ती गळा जो होता तो दाबलेला होता, तो हळूहळू तिचा ढिल्ला होऊ लागला आणि अचानक असा खूप मोठा लख्ख प्रकाश त्याच्यावरती, त्या शक्तीवरती पडला. आणि जसं जळाल्यानंतर, एखादी व्यक्ती जळाल्यानंतर जसा आवाज होतो तसा खूप मोठा आवाज झाला. नको नको ओरडत ती व्यक्ती खिडकीच्या बाहेर पळाली, असं ते झालं. आणि त्यानंतर मग माझी पत्नी उठली. तिला वाटलं की हे माझं स्वप्न होतं की काय, असं काहीच झालं नाही. तिने लाईट वगैरे लावला. लाईट लावल्यानंतर तिने बघितलं तर कुठेच काही नव्हतं, प्रकाश वगैरे काहीच नव्हतं. तिला वाटलं की मला खूप मोठं स्वप्न आज पडलं, खूप विचित्र स्वप्न पडलं, असं तिला वाटलं. आणि ज्यावेळेस सकाळी ती उठली, आंघोळ वगैरे झाली आणि आरशामध्ये गेली. आरशामध्ये जेव्हा तिने बघितलं स्वामी भक्तांनो, त्यावेळेस तिच्या गळ्यावरती ते जे काही त्याने दाबलेले जे बोटं होते, ते बोटं पूर्णपणे उमटलेले होते. ते निशाण तिला बघून तिला वाटलं की रात्री जे काही घडलं ते स्वप्न नव्हतं, ते माझ्यासोबत प्रत्यक्षात घडलं आणि महाराजांनी मला वाचवलं. हे ज्यावेळेस तिला कळालं त्यावेळेस ती ढसढस रडू लागली. स्वामींपुढे गेली आणि स्वामींना हे केलं. मला तिने कॉल केला की रात्री माझ्यासोबत असं घडलं. त्या क्षणी मी लगेच ठरवलं की आपण तिथे राहायचं नाही. मग आम्ही लगेच आम्ही सुट्टी घेतली, तिनेही सुट्टी घेतली आणि आम्ही लगेच रूम शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. आता सहजासहजी लगेच रूम मिळणार नाही, पण तू आता तिथे 1 मिनिटसुद्धा राहायचं नाही. स्वामींच्या कृपेने तू वाचली आहे, पुन्हा आपण रिस्क घ्यायची नाही. स्वामी आपल्यासोबत होते म्हणून सर्व काही व्यवस्थित घडलं. स्वामींच्या तारक मंत्राने आपल्याला तारलं
असं आम्ही दोघंही म्हटलो. मग आम्ही स्वामींनाच विनंती केली की स्वामी आता कुठली जागा कशी काय आम्हाला काहीच माहीत नाही, तुम्हीच आता योग्य ठिकाणी आम्हाला जागा द्या, तुम्हीच आम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जा, अशी कळकळून स्वामींना विनंती केली. आणि आम्ही जेव्हा चौकशी केली ना स्वामी भक्तांनो, त्यावेळेस कळालं की त्या फ्लॅटमध्ये जो मालक राहत होता त्याच्या मालकाच्या मुलाने तिथे आत्महत्या केलेली होती आणि त्याची जी शक्ती होती, अदृश्य शक्ती, ती तिथे अद्यापही वास करत होती. हे जेव्हा ऐकलं त्यावेळेस खरंच पायाखालची जमीन आमची सरकली. स्वामींना विनंती केली की आता चांगली जागा तुम्हीच बघून द्या. आणि खरंच स्वामींनी खूप छान ठिकाणी आम्हाला फ्लॅट बघून दिला. खूप छान वातावरण, धार्मिक, तिथे दत्त महाराजांचं मंदिर, खाली पार्किंगमध्ये मंदिर होतं, खूप छान होतं. आता इथे प्रत्यक्षात महाराज आहे, स्वामींनी बघितलं, घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी होती. आणि मग आम्ही तिथेच म्हटलं भलं ही रेंट जास्त जाऊ द्या, पण आता जीवाची रिस्क कुठेही घ्यायची नाही, काहीच करायचं नाही. मग आम्ही तिथे शिफ्ट झालो. सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने आज चालू आहे. हा अनुभव सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे स्वामी भक्तांनो, की आपल्यावरती कुठलंही संकट येऊ, काही येऊ, पण जर अंतःकरणापासून स्वामींना हाक मारली ना, स्वामींच्या जर सेवेत असो ना आपण, तर स्वामी महाराज आपल्या मदतीला 100% धावून येतात, म्हणजे येतातच. कारण मी जेव्हा जेव्हा हे अनुभवलं आहे तेव्हा खरंच आमच्या आयुष्यात स्वामी जर नसते तर आम्ही दोघंही आज जिवंत नसतो, हे मी तुम्हाला 100% सांगतो. स्वामींच्या कृपेने आज आम्ही खूप आनंदात, सुखात आहोत. ते फक्त स्वामींच्या कृपेमध्ये. स्वामींचा तारक मंत्र हा नुसता तारक मंत्र नसून तर प्रत्येक संकटामध्ये मात करण्यासाठी, आपल्याला तारून नेण्यासाठी स्वामींनी दिलेला हा मंत्र आहे. फक्त अंतःकरणापासून या मंत्राचं आपल्याला पठण करणं गरजेचं आहे. खूप मनापासून श्रद्धाभावेने जर पठण केलं तर कुठलीही इच्छा या मंत्राने पूर्ण होते, म्हणजे होते. स्वामी भक्तांनो, असे माझे हे 2 मी कधीही मरेपर्यंत न विसरणारे अनुभव स्वामींनी मला दिलेले आहे. आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करावीशी वाटते की जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका. माझ्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या. जे कोणी दुःखित पीडित असतील त्यांना माझ्या मुखातून तुमचा मार्ग समजून तुम्हीच सांगा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे अनुभव इथेच संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. खरंच अंगावरती शहारे उभे राहिले. स्वामींच्या नामस्मरणामध्ये, तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे, याची प्रचिती आज सर्व स्वामी भक्तांना आली आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.